आज आहे संकष्टी आणि बटाट्याचा किस आणला होता, तर म्हटलं की चला बटाट्याचा किसाचा चिवडा करून घेऊया. आणि श्रीसुद्धा खूप मागे लागला होता की बटाट्याचा चिवडा हवा आहे म्हणून. तर म्हटलं इकडे बटाट्याचा चिवडा करायला घेतला. बटाट्याचा किस तळून होईपर्यंत इकडे प्रेमने मला साखर दळून दिली. साखर दळून होईपर्यंत मला किस तळून झाला आणि लगेच शेंगदाणे तळून घेतले. मिरच्यासुद्धा तळून घेतल्या. इकडे सगळा किस आहे तो असा अर्धा अर्धा करत होते, कारण मला दोन्ही चिवडे करायचे होते. लाल तिखट चिवडा आणि गोड चिवडा. गोड चिवडा मुलांसाठी आणि तिखट चिवडा माझ्यासाठी. तर इकडे शेंगदाणेसुद्धा अर्धे अर्धे करून घेतले. अर्धे शेंगदाणे गोड चिवडा करण्यासाठी एका प्लेटमध्ये टाकले, किसामध्ये घातले. त्यामध्ये सगळे शेंगदाणे आहेत ते मिक्स केले, मिरच्यासुद्धा टाकल्या आणि त्यानंतर बाकीचे शेंगदाणे आहेत ते तिखट चिवडा करण्यासाठी जो किस ठेवलेला होता त्यामध्ये टाकले. इकडे साखर दळलेली आहे तर तीसुद्धा त्यामध्ये घातलेली आहे आणि छान असं मिक्स केलं. त्यामध्ये मीठसुद्धा घातलं आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं. दुसऱ्या किसामध्ये लाल तिखट घातलं, मीठ घातलं आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून फराळासाठी गोड चिवडा आणि तिखट चिवडा दोन्ही घेतले आणि सकाळची शेंगदाण्याची उसळ घेतली. असा माझा दुपारचा फराळ झाला. चला बाय.